लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर। आपण पाहतोय काही ठळक घडामोडी। बातमी आहे फुलंब्रीमधून। फुलंब्री येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांची सभा। सरकारला दिलेली वेळ संपली आहे म्हणून अंतरवली सराटी येथे विराट सभा होणार। औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दिनांक 9 ऑक्टोबर रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची आमंत्रण सभा संपन्न झाली। याबाबत सविस्तर वृत्त असे की मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करणारे आणि योग्य मागणीकरिता राज्याचे सरकार हलवणारे मनोज जरांगे पाटील यांची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री येथे सोमवार रोजी मोठ्या जल्लोषात झाली। ज्या रस्त्याने जरांगे पाटील यांचे आगमन होणार होते त्या रस्त्याच्या 1 किलोमीटरपर्यंत दुतर्फा फुलंब्री तालुक्याच्या गणोरी गावातील मराठा बांधव आणि जिजाऊच्या लेकीनी रांगोळी काढून रोड सजवण्यात आले होते। तर सभेच्या ठिकाणी 2 क्रेनच्या साहाय्याने जरांगे पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली। यावेळी जरांगे पाटील यांचे सहयोगी साळुंके पाटील यांनी सभेला संबोधित करताना असे म्हणाले की मराठा आरक्षणाच्या लढ्यात 46 मराठ्यांची पोरं शहीद झाले। या पोरांना नोकऱ्या मिळत नव्हत्या। नंतर जरांगे पाटलांनी असा झटका दाखवला की या शहीद झालेल्या मराठ्यांच्या कुटुंबांना नोकऱ्या मिळाल्या आणि आर्थिक मदतही मिळाली। निस्वार्थ असे मराठा योद्धा यांना आमरण उपोषणावेळी सगळ्या मंत्रिमंडळाने सांगितले की उपोषण सोडा, तर या योद्ध्याने पक्के आश्वासन घेतल्याशिवाय सोडलं नाही। यावेळी एक मंत्री जरांगे पाटलांच्या कानात बोलतो तर जरांगे पाटील यांनी त्याला फटकारत म्हणाले होते की कानात नाही बोलायचे, जे बोलायचे आहे ते माझ्या मायबाप मराठा बांधवांसमोर बोला, असेच सडेतोड उत्तर त्यांनी त्या मंत्र्याला दिले होते। या लढ्यात जरांगे पाटलांनी स्वतःचं घर विकलं, जमीन विकली, केसेस अंगावर झाल्या तरी ते मागे फिरले नाहीत। साळुंके पुढे असेही म्हणाले की ही सभा नाही, हे एक फक्त निमंत्रण आहे। येणाऱ्या 14 ऑक्टोबरला जालना जिल्हा अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे 150 एकर जागेमध्ये मराठ्यांची सभा होणार आहे। त्या सभेचे निमंत्रण द्यायला मनोज जरांगे पाटील येथे आलेले आहेत। 14 ऑक्टोबरला सरकारने आरक्षण द्यायला वेळ मागितला होता आणि ती वेळ येत्या 14 ऑक्टोबरला पूर्ण होत आहे। खरं म्हणजे सरकारने 30 दिवसांचा वेळ मागितला होता। सरकारचे असे म्हणणे होते की मराठा आरक्षण टिकणारं पाहिजे आणि ते जर हवं असेल तर 30 दिवसांचा वेळ द्या। पण जरांगे पाटील म्हणाले की 30 दिवसांचा वेळ नाही तर 40 दिवसांचा वेळ आम्ही सरकारला देतो। पण ते 40 दिवस येत्या 14 ऑक्टोबरला पूर्ण होत आहेत। म्हणून येणाऱ्या 14 तारखेला सकल मराठ्यांच्या आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मोठ्या विराट सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर या सभेला येत्या वेळेस एकाही मराठा मावळ्याने दारू पिणार नाही असा ठाम निश्चय करून घ्यावा। खरं म्हणजे त्या दिवशी समाजातर्फे ड्राय डे पाळण्यात यावा असेही साळुंखे यांनी सांगितलं। नंतर मनोज जरांगे पाटील यांनी सभेला संबोधित केले। बीडच्या सभा होती 6 वाजता सायंकाळी आणि आम्हाला वाजले 4:45 तिथं जायला। आम्ही अलीकडे 1 घंटा होता तोवरच म्हणलं तुम्ही काय करा, उद्या सकाळी घेऊ म्हणलं। आता काय केलं तर तुम्हाला दुसरा वेळ परत सुधारित वेळ। ते म्हणले आता किती वाजले 4, 5, 6, 7 3 घंटे राहिले। म्हणजे का झोपायचं आता? म्हणलं येतो लगेच जातात। म्हणजे समाजाची वेदना लक्षात घ्या। ती सभेला बसली डोक्यात नका घेऊ। वेदना इतकी उफाळून आली आता, त्रास आणि वेदना मराठ्याला सहन व्हायला तयार नाही। ते सभेला येत नाहीत, ते भाषण ऐकायला येत नाहीत, ते मला बघायला येत नाही आणि मला भाषण येतं नाही। मग कसं असतं, समाजाला आता काय दुःख आहे त्याच्यावर लढतो। ते वाचायच्या खेळात मी पडत, ते केव्हा वाचायचं ते केव्हा कुठं इंग्लिशचं आपलं केव्हा जमत नाही। सरळ समाजाला काय लागतंय, उदाहरणार्थ एखाद्याला उपचार घ्यायचे तात्काळ आत्ता, मग त्याला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे। 15 दिवसांनी नेल्यावर ते जगणं। समाजाला आत्ता काय लागतंय, आरक्षण। हो द्यायला लढा सगळ्या सगळे झाले एकजूट। मराठा समाज तो त्यांची वेदना घेऊन यायला लागला। इतक्या रात्री बसतो, त्याला काय हौस नाही, त्याला काही काम नाही, असं नाही। ती वेदना घेऊन बसलाय तिथे आरक्षणाची। सरकारनं नेमकं आता हे समजून घेणं गरजेचं आहे। मराठ्यांची वेदना, होणारा त्रास एकदा बघा। रात्रंदिवस लोक जागायला लागले, हालायला सुद्धा तयार नाही। याचा अर्थ असा आहे की या समाजाला आता आरक्षण पाहिजे। सरकारने भावना शून्य होऊ नये।
सरकारनं आता मराठा आरक्षणाचा विषय कायमचा संपवला पाहिजे. 4 दिवसाचा वेळ सरकारला आपण दिला. सरकारने आपल्याला 1 महिन्याची वेळ मागितली. का? आपण 4 दिवसापेक्षा जास्त देत नव्हतो आणि त्यांचं म्हणणं होतं कायदा पारित करायचा असला तर 1 महिना लागेल आणि तुमच्या मागणीनुसार टिकणारं मराठ्याला आरक्षण जर द्यायचं म्हणलं 1 महिना द्या. देऊन टाकलं. 40 दिवस दिले. 10 दिवस जास्त घ्यायचे, पण आरक्षण मात्र आता नाही म्हणायचं नाही. वळवळच करायचं नाही. नाहीतर मग आपला दणका लय अवघड असतो. तुम्ही बघितला ना, टी व्हीला बघितलं का? आपला दणका समोर आहे सगळं. पवित्र व्यासपीठ आहे समाजाचं. याच्यावर सांगायचं काय सांगायचं. कापराला बोलायचंच नाही. इथं सांगायचं. मला ती एक रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.